विठ्ठल विठ्ठल श्री हरी श्री हरी श्री हरी. अंजली, अगं इथं का बसली असं वाचत? खोलीत नाही काय बसायचं? आता राणाजी झोपलेत खोलीत. त्यांना उगाच उजेडाचा त्रास नको. आणि मला आवडतं इथे वाचायला. छान जागा आहे. अगं पर झोपायचं नाही काय? दिसभर घरातली कामं आणि आता रातचं असं वाचत बसणं. तुझ्या जीवाला कटाळा नाही काय येणार? नाही हो, उलट पुस्तक वाचल्यावर माझा सगळा कंटाळा निघून जातो. आणि आता थोडंसंच राहिलंय, तेवढं पूर्ण करते आणि जाते घरी. अगं मग सकाळी वाच की. नाही, दिवस घरातल्या कामांसाठी आणि रात्र माझ्यासाठी. रात्री असं पुस्तक वाचायला आवडतं मला. काहीतरीच बघ. अगं बाकीच्या बायका कामं आटपली की आराम मिळण्याचं कारण शोधतात आणि तुझं आपलं वेगळंच. बरोबर, वाच आणि लवकर झोप. हा, नाहीतर चष्मा लागल बघ. भाऊजी, हाक मारलायचा का? हो, परत कुठे निघाला? ते मी चप्पल नीट काढली काय ते बघालोय. अहो पण पायात बूट आहेत तुमच्या. वय काय? अहो ते कामाच्या गडबडीत काय लक्षातच राहिलं नाही बघा. तुम्ही वाचा, मी आहे. वाचा, बसच तुम्ही. फार उशीर केला तास. ते कारखान्यावर गेलतो. मीटिंग मध्ये वाईट उशीर झाला. तुम्ही बसा की, तुम्ही बसा, वाचा, मी आहे. कुठे गेला होता? त्याच्या लग्नाचं चाललंय नाही, तिकडे गेलो. त्याच्या घरच्यांबरोबर होतो मी. जेवणच जायचं म्हणून पाहुणं मागे लागलं. म्हणलं अहो आमच्या घरचं जेवण आहे की ते वाया जायला नको. बरोबर आहे की नाही? तुम्ही बसा, वाचा, मी आहे इथं. बसा की. हो, इथंच आहे. या कुठल्या अंजलीबाई? वेगळ्याच दिसायला आहेत. कसले भारी दिसायला आहेत.
काय झालं? काय नाही ते हा पाणी पाणी प्यायला उठलो होतो. अहो नाही नाही अहो बसा तुम्ही. अहो बसा की तुमचं चालू द्या. अहो पण मी पाणी खोलीत ठेवलं होतं. काय झालं? झोप नाही येते का? नाही म्हणजे जाग आली मला. बघितलं तर तुम्ही नव्हता म्हणून इकडे तिकडे हुडकत होतो. ते जाऊ द्या. तुम्ही इकडे काय करायला सा? काही नाही, इथे मस्त वाटतंय पुस्तक वाचायला. थोडंच राहिलं होतं म्हणून म्हणलं आता पूर्णच करावं. मग आत बसायचं नाही का? नाही, तुमची झोपमोड झाली असती. आता तुम्ही नाही तर झाले की नाही माझी झोपमोड? तसं नाही, पण इथे मंद प्रकाशात वाचत बसायला छान वाटतंय. लग्नाआधी मी असंच वाचत बसायचे आणि मग बाबा मला चहा आणून द्यायचे. असा मस्त वाफाळता चहा, मंद प्रकाश, मस्त वाटायचं. पुस्तक वाचायला असं वातावरण एकदम मस्त. अहो काय झालं? तुम्ही वाचा की निवांत. नाही नको, मी उद्या वाचते. नाही नको, तुम्ही समजा संपवा. मी बसतो की इथंच. हो नको, उद्या वाचेन ना मी. अजिबात नाही. तुम्ही दिवसभर आमच्यासाठी एवढं राब राबता आणि थोडा वेळ तुम्ही तुमच्यासाठी काढला तर असं अर्ध्यातून उठू नका. असा तुम्ही वाचा की निवांत. मी बसतो इथंच. हो काय तसं बी आतल्यापेक्षा इकडं मोकळ्या वाऱ्याला भारी वाटते. अहो पण मी वाचत बसल्यावर तुम्ही काय करणार? मी बघतो की तुम्हाला. म्हणजे तुम्ही वाचा निवांत. मी मी हा ते उद्या शेतात काय काय करायचं याची उजळणी करत बसतो. फार गोड स्वभाव आहे राणाजींचा. स्वतःची झोपमोड करून असं कोणी बसतं का? राणाजी म्हणजे राणाजी. अंजलीबाई म्हणजे अंजलीबाई. कामाचा कटाळ म्हणून नाही कसलं. आजवर हजारदा बघितलंय, पण असं पुस्तक वाचणं येगत तेज येतं त्यांच्या तोंडावर. कसं काय होत असेल असं? या पुस्तकांची भानगडच लय अवघड, कळतच नाही काय. सॉरी नाही ते गडबडीत दरवाजा लावायला विसरलो मी. ते काल तुमच्या चेहऱ्यावर चकाकी होती. सांगा की. काही नाही हो, तुम्ही झोपेत होता म्हणून तसं वाटलंच. काम करायची का नाही का असंच नुसतं माझ्याकडे बघत बसणार? आणि ते काल काय केलं तुम्ही?